सांगलीमध्ये मवियामध्ये तर वाद सुरू आहेतच, मात्र आता महायुतीमध्ये देखील एक वेगळा तिढा निर्माण होताना दिसतोय। जेवण आम्ही तयार करायचं आणि दुसऱ्याच्या ताटात ओतायचं अशी खंत पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केली आहे। महायुतीमध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुख नाराज असल्याचं याच्यातून स्पष्टपणे समोर आलं। तर ही जागा शिवसेनेला दिली आणि आम्हाला थांबवला। शिवसेनेला 6000 मतं पडली, आमचे कार्यकर्ते बाहेर पडले नाही आणि 20,000 मतं लोकांना पडली आणि समोरचा उमेदवार 80-90,000 मतांना निवडला। म्हणजे ही संघटना उभा करायची, चालवायची, सगळं शिजवायचं आणि ज्यावेळेला वाढून घ्यायला त्यावेळेला दुसऱ्याच्या ताटात होतायचं। हे किती दिवस चालणार? आणि सध्या आपल्याबरोबर सांगलीचे दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुरेश गुदले सर आहेत। सुरेश जी, काय नेमके संकेत मिळत आहेत पृथ्वीराज देशमुख यांच्या या नाराजीतून? नमस्कार। भाजपमध्ये नाराजी आहेच, गटबाजी आहेच। हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे जे मूळ कार्यकर्ते आहेत ते विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावर नाराज आहेत। भाजपचे नेते विलासराव जगताप यांनीही भाजपवर आणि खासदार संजय पाटील यांच्यावर उघड टीका केलेली आहे। राजेंद्रांना देशमुख आणि गोपीचंद पडळकर हे किती खुलेपणाने संजय पाटील यांना मदत करतील हा प्रश्नचिन्ह आहे। याशिवाय अनिल बाबर यांचा जो गट आहे तो खासदार संजय पाटील यांना मदत करणार का असंही प्रश्नचिन्ह आहे। अशा स्थितीमध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनीही आज भाजपवर टीका केलेली आहे आणि भाजपला घरचा आहेर दिलेला आहे। खूप कठोर शब्दात त्यांनी भाजपवर टीका केलेली आहे। निश्चित धन्यवाद सुरेशजी या सविस्तर माहितीबद्दल। भाजपमध्ये देखील सध्या सर्व काही आलबेल नाही, नाराजी समोर येताना दिसते आहे महायुती।